राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार आता 2 दिवसात 20,000 रुपये अनुदान देणार। फडणवीस आणि मोदी साहेबांनी आता घोषणा शेतकऱ्यांसाठी केली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे। तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता पेरणीच्या आधीच 2 दिवसात आता 20,000 रुपयांपर्यंत अनुदान केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून आता तुम्हाला देणार आहे। मग आता हे कोणत्या योजनेद्वारे तुम्हाला अनुदान मिळणार आहे बघा। शेतकरी मित्रांनो, राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आता आली आहे। तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर पुढील 2 दिवसांमध्ये तुम्हाला 20,000 रुपयांपर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना काही पात्रता देखील लावण्यात आल्या आहेत आणि या जर पात्रतेमध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला हे 20,000 रुपयांचा लाभ आता मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी वर्ग राज्य सरकार व केंद्र सरकारवर आता खुश झाला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, राज्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा लाभ आता मिळणार नाही। काही ठराविकच जे जिल्हे आहेत तर त्याच जिल्ह्यामध्ये हा लाभ सरकारकडून आता तुम्हाला मिळणार आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यांची निवड आता करण्यात आली आहे। या 14 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून 20,000 रुपयांचा लाभ आता भेटणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता आणि अटी आता शेतकऱ्यांना ठेवण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसला आणि या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असला तर तुम्हाला सुद्धा पेरणीच्या आधीच 2 दिवसात सरकारकडून तुम्हाला 20,000 रुपयांचा लाभ आता लगेच मिळणार आहे। तर मग कोणकोणत्या पात्रता सरकारकडून ठेवण्यात आल्या आहेत आणि कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ तुम्हाला मिळणार आहे नक्की बघा। आता आपण पाहूया कोणकोणत्या अटी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात या ठिकाणी आलेल्या आहेत। तर बघा, यामध्ये बघा, राज्यातील शेतकरी हा PM किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असावा। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आधी PM किसानचे 19 हप्ते घेतलेले असावेत आणि नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते आतापर्यंत घेतलेले असावेत। जर तुम्ही नमो शेतकरीचा व PM किसानचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला सुद्धा आता लाभ हा केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला लगेच मिळणार आहे। तर बघा कसा मिळवायचा। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला 20,000 रुपयाचा लाभ बघा, 20,000 रुपयांचा लाभ पेरणीकरिता तुम्हाला आता सरकार देणार आहे। बघा कोणाकोणाला मिळणार आहे। नेमकं पेरणीच्या आधीच सरकारने पैसे देण्याचं का ठरवलं याचं कारण म्हणजे बघा, शेतकऱ्यांना पेरणीसाठी थोडाफार सरकारचा हातभार लागावा म्हणजे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आता लॉटरी काढली आहे असं आपण म्हणू शकतो। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही पात्रता सरकारकडून लावण्यात आल्या आहेत। फक्त तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन मित्रांनो आता हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला कोणकोणत्या या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे, तसेच मित्रांनो कोणकोणत्या पात्रता सरकारकडून लावण्यात आल्या आहेत ते लगेच सांगतो। यामध्ये पहिली पात्रता सरकारकडून सांगण्यात आल्या ती म्हणजे PM किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे तुम्ही लाभार्थी असावेत। त्यानंतर दुसरी पात्रता अशी सांगण्यात आली आहे की तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असायलाच पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची पात्रता सरकारच्या माध्यमातून घालण्यात आली आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे मित्रांनो असायलाच पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे लगेच बघायचा आहे। पुढे लगेचच तुम्हाला 14 जिल्ह्यांची नावे सांगण्यात आली आहेत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, पूर्ण बघायचा आहे। आता दुसरी पात्रता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये बघा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे। त्यानंतर तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे जी सर्व राज्यातील आता बघा सर्व शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आल्या। ती पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी पेन्शन घेत नसावा। म्हणजे सरकारच्या माध्यमातून तुम्ही बघा, सरकारच्या माध्यमातून काय सांगितले की तुमचे वडील, तुमची आई असेल जे कोणी सरकारी नोकरी करत होते आणि ते आता रिटायरमेंट झालेत
आणि ते जर तुमच्या घरामध्ये पेन्शन जर या ठिकाणी घेत असतील तर त्यांना लाभ हा दिला जाणार नाही। म्हणजे तुमच्या घरामध्ये बघा, जर तुमच्या घरामध्ये मुलगा कोण असेल तर तो सरकारी सेवेत असेल, म्हणजे तुमचा मुलगा आर्मीमध्ये असेल, पोलीसमध्ये असेल, इतर कोणत्याही सरकारी नोकरीत तुमचा मुलगा असेल तरी सुद्धा तुम्हाला हा लाभ दिला जाणार नाही। कारण सरकार म्हणते जे शेतकरी गरीब आणि गरजूवंत आहेत फक्त त्याच शेतकऱ्यांना सरकारचा हा लाभ देण्यात येतोय। त्यानंतर हे अनुदान आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता दिलं जाणार आहे। तर बघा, तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की कोणत्या योजनेद्वारे तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगत आहे बघा। परंतु लक्षात ठेवा, या ठिकाणी कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत, तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे का, तुम्ही या ठिकाणी आता नक्की बघायचं आहे। तर बघा, या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे। तर 14 जिल्हे कोणकोणते आहेत बघा आता मित्रांनो, या ठिकाणी बघा, आता तुम्हाला 14 जिल्ह्यांची यादी आहे तर ती लगेच सांगणार आहे। परंतु त्यानंतर बघा, आता लक्षात ठेवा 14 जिल्हे कोणते आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। परंतु पात्रता काय लावलीत बघा, तिसरी पात्रता अशी सरकारकडून सांगण्यात आल्या ती म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या संदर्भात आहे। यामध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये पाहिजे। शेतकरी मित्रांनो, तुमचं जर उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। काही शेतकऱ्यांची उत्पन्न 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 15 लाख रुपयेपर्यंत असते, तर त्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सर्व शेतकऱ्यांना आता सांगण्यात आलंय। त्यानंतर बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचे खाते महत्त्वाच्या सरकारने ठरवलेल्या या 12 बँकेमध्ये असले पाहिजे। राज्य सरकारच्या माध्यमातून असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय की फक्त याच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत। कारण हे जे पैसे आहेत तर ते तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून म्हणजेच केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार आहेत। तसे राज्य सरकारच्या माध्यमातून पण यातील काही रक्कम जी आहे तर ती येणार आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, फक्त याच 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। मग ते 14 जिल्हे कोणते आहेत याची यादी जी आहे तर ती यादी बघा, 14 जिल्ह्यांची यादी आता महत्त्वाच्या 12 बँकांना देण्यात आलेली आहे। या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा 20,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून मित्रांनो आता मिळणार आहे। मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणत्या योजनेद्वारे हे 20,000 मिळणार आहेत, तर ती योजना पुढे तुम्हाला सांगणारच आहे। पण आता 14 जिल्ह्यांची यादी जी 12 बँकांना देण्यात आल्या तर त्या 12 बँका कोणकोणत्या आहेत याची लिस्ट एकदा आपण लगेचच पाहूया। या जर 12 बँकेमध्ये तुमचं खातं असेल आणि पुढे सांगणार आहे त्या 14 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा हा 20,000 रुपयांचा लाभ येत्या 2 दिवसात पेरणीसाठी मिळणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 20,000 रुपयांचं अनुदान या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येतंय। तर ते 14 जिल्हे आपण बघणारच आहोत। परंतु या ठिकाणी कोणत्या 12 बँकांना या 14 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या तर त्या बँका या ठिकाणी आता सांगत आहे बघा। पहिली बँक आहे तर ती युको बँक। या युको बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला हे भेटणार आहे बघा। त्यानंतर बघा, दुसरी बँक आहे इंडियन बँक। इंडियन बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। ओव्हरसीज बँक, इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमची बँक यामध्ये आहे का नक्की बघायचं आहे। तुमची बँक या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ आता देण्यात येणार आहे बघा। यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे ती म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ही म्हणजे बँक चालणार आहे बघा। कॅनरा बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ भेटणार आहे। तर बघा पुढची बँक शेतकरी मित्रांनो, आता पुढची बँक आहे ती म्हणजे युनियन बँक बघा। युनियन बँकेमध्ये सुद्धा पैसे तुम्हाला लगेच मिळणार आहेत। त्यानंतरची पुढची बँक पंजाब नॅशनल बँक। पंजाब नॅशनल बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ भेटणार आहे। त्यानंतर खाजगी बँक आहे, मोठी बँक आहे, ICICI बँकेत पैसे येणार आहेत। त्यानंतर बघा, कोटक महिंद्रा बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक जिल्हा सहकारी बँक, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला ही बँक असते तर या बँकेत सुद्धा पैसे सरकारकडून सोडले जाणार आहेत। त्यानंतर बघा, बँक ऑफ महाराष्ट्र बघा, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं खातं असेल तर यामध्ये सुद्धा हे पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर बघा, बँक ऑफ इंडिया, या बँकेमध्ये सुद्धा पैसे हे सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा पैसे हे सोडले जाणार आहेत। त्यानंतर बघा, सगळ्यात मोठी बँक आहे, यावर केंद्र सरकारचे नियंत्रण असते ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक।
यामध्ये सुद्धा आता पैसे सोडले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, यामधील बघा आता सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्हाला 14 जिल्ह्यांची या ठिकाणी लिस्ट सांगत आहे। या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा हे अनुदान भेटणार आहे। तर बघा ते 14 जिल्हे शेतकरी मित्रांनो, यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे लातूर। यामधील बघा लातूर जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा 20,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। नेमकं तुम्हाला हा लाभ का देण्यात येणार आहे, कोणत्या योजनेद्वारे देण्यात येणार आहे, हे पुढे तुम्हाला समजणारच आहे मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे, कारण यामध्ये 14 जिल्ह्यांची निवड सरकारतर्फे करण्यात आल्या। पहिला जिल्हा तुम्हाला सांगून टाकला तो म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा लातूर जिल्हा। 2 नंबरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। जर हिंगोली जिल्ह्यातील जर तुम्ही या ठिकाणी शेतकरी जर हिंगोली जिल्ह्यातील तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी 20,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। हा लाभ कसा मिळणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। बघा तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ मिळणार आहे। त्यानंतरचा 3 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर। बघा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। तर बघा पुढचा तुम्हाला लाभ मिळणार आहे तो जिल्हा म्हणजे तुम्ही शेतकरी असाल यामध्ये, तर तुम्हाला लक्षात ठेवा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तर PM किसान योजनेचा लाभ तुम्हाला कधी मिळणार आहे, हा लाभ सुद्धा कधी मिळणार आहे याची तारीख सुद्धा पुढे तुम्हाला समजणार आहे, ते सुद्धा सांगणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा। बघा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। बघा जर तुम्ही शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला सुद्धा पेरणीच्या आधी येत्या 2 दिवसामध्ये हा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। बघा त्यानंतरचा पुढचा जिल्हा अमरावती। अमरावती जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल आणि आता ज्या बँका सांगितलेत त्या बँकामध्ये तुम्ही जर खाते खोलला असेल उघडला असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ देण्यात येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे वाशिम। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी हा खूप गरीब आहे। शेतकऱ्यांनी खूप साऱ्या या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्याचं सरकारला समोर आले, त्यामुळे या जिल्ह्याचे नाव सुद्धा या यादीमध्ये घेण्यात आले। तुम्ही जर वाशिम जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून हा लाभ देण्यात येतोय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा ज्यामध्ये शेतकऱ्यांनी खूप सारे आत्महत्या केलेत तो जिल्हा म्हणजे मित्रांनो अकोला जिल्हा। या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा खूप साऱ्या आत्महत्या केल्याचं सरकारला लक्षात आलंय, त्यामुळे तुम्हाला सुद्धा पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा। या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येतोय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा लाभ देण्यात येतोय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा जिल्हा। या वर्धा जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून बघा अनेक शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत असं समोर आलेलं आहे, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येतोय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून येत्या 2 दिवसात आता हा लाभ देण्यात येतोय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। अनेक शेतकरी यामध्ये आत्महत्याग्रस्त आढळून आलेत, तर त्यांनी मागील 2020 ते 2025 पर्यंत आत्महत्या खूप साऱ्या शेतकऱ्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये शेती पिकासाठी केले आहेत, त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पिवळे व केशरी रेशन कार्डवरती हा लाभ देण्यात येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा बीड जिल्हा। या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना हा लाभ आता वितरित केला जाणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव। या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा हा लाभ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मित्रांनो देण्यात येतोय। त्यानंतरचा आता लास्टचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी। आता बघा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या 14 जिल्हे सांगितलेत, तर या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 9,000 रुपये देण्याचं ठरवलंय। तर या 14 जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आता जर या ठिकाणी सांगितलेल्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी लवकरात लवकर तुम्हाला 9,000 रुपये देण्यात येणार आहेत। परंतु सरकारच्या माध्यमातून असं आढळून आलं आहे की अजून पण या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण मिळाला नाही। लवकरच आता पेरणीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा सुद्धा सोडण्यात येणार आहे। तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे, ती मध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून जसे राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तसेच लवकरच तुम्हाला सरकार आता देणार आहे, तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा लाभ तुम्हाला 20वा हप्ता तो सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला देण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। परंतु 14 जे जिल्हे सांगितलेत
तर ते शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत। या जिल्ह्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना सरकारच्या माध्यमातून अन्नधान्याऐवजी रोख रक्कम 9,000 रुपये तुम्हाला आता देण्यात येणार आहे। तसेच सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून काहींना पीक विमा भेटलेला नाही, त्यांना पीक विमा सुद्धा 10 ते 12,000 रुपयेपर्यंत तुम्हाला अजून मिळायचा बाकी आहे। रेशन कार्डवरती 9,000 तसेच पीक विम्याचे 10 ते 12,000 मिळून 20,000 रुपये तुम्हाला लवकरात लवकर मिळण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून व्यक्त केली आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग हा सरकारवर एकदम खुश आहे। लवकरच या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून व्यक्त केली आहे। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।